नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक निफाड तालुक्यातील निसाका वर्तुळात खळबळ उडाली आहे। पिंपळस ग्रामपंचायतीने मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे निफाड साखर कारखान्यावर सील आणि मालमत्ता जप्तीची कायदेशीर कारवाई केली। आज दुपारी 1 वाजता ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या उपस्थितीत प्रशासनाने कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सील ठोकले। यावेळी मुख्य कार्यालयातील प्रमुखाची खुर्ची देखील जप्त करण्यात आली। निफाड सहकारी साखर कारखान्याकडे पिंपळस ग्रामपंचायतीची 4,23,40,275 रुपये थकबाकी होती। वेळोवेळी थकबाकी वसुलीसाठी पत्रे दिली गेली, मात्र कारखान्याने भरणा केला नाही। त्यामुळे ग्रामपंचायत कलम 129 अंतर्गत मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली। जप्तीच्या कारवाई दरम्यान पंचासमवेत नोटीस बजावली गेली आणि यामुळे निफाड तालुक्यातील निसाका वर्तुळात मोठी खळबळ उडाली। याबाबत ग्रामपंचायत अधिकारी, माजी उपसरपंच आणि सदस्यांनी प्रतिक्रिया दिल्या। साखर कारखाना या ठिकाणी पिंपळस ग्रामपालिकेची 4,32,00,000 रुपये इतकी थकबाकी असल्या कारणानं आज रोजी 25 तारखेला 25/8/2025 रोजी आपण कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला या ठिकाणी ग्रामपालिकेच्या घटनेच्या तरतुदीनुसार या ठिकाणी आज आपण ते सील लावतोय, जेणेकरून आमची यापुढील जी कारखान्याची व्यावसायिकांनी आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने जी भूमिका घेतली आता की आहे तो कारखाना आता विकण्यासाठीचा तो घाट घातला आहे, त्याच्या माध्यमातून आणि कारखान्याला ड्रायपोर्टच्या माध्यमातून 108 कोटी रुपये या ठिकाणी खऱ्या अर्थाने गेले। या दोन्हीच्या माध्यमातून पिंपळस ग्रामपालिकेचे 4,32,00,000 रुपये इतकं घेणं असून ते त्या माध्यमातून आम्हाला मिळेल, त्याच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आजची कारवाई आहे। निश्चितपणानं यासाठी जे म्हणून कारवाईची जी भूमिका होती त्यात अर्थात आमचे ग्रामसेवक सुरंजय साहेब असतील, सरपंच ताजने असतील आणि सर्वच विद्यमान पदाधिकारी असतील, ते देखील या ठिकाणी मोठ्या संधीने उपस्थित आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की यापुढील सुद्धा आम्हाला तुम्ही वेळेत सहकार्य करा, अन्यथा आम्हाला याच्या पुढची देखील कारवाई या ठिकाणी पिंपळस ग्रामपालिकेला करावं लागेल, एवढंच या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो आणि थांबतो। निफाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड, भाऊसाहेब नगर व्यावसायिक यांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये दिनांक 9/8/2025 रोजी बिल बजावलं। एकूण म्हणजे मागणीची रक्कम जी 4,23,00,000 रुपये आहे आणि ही जी पट्टी वर्षानुवर्षाची थकलेली आहे। आम्ही बिल दिल्यानंतर पुन्हा म्हणजे 7 दिवसानंतर व्यावसायिक यांना आम्ही नोटीस बजावली। त्यांना आम्ही त्यामध्ये 3 दिवसाची मुदत दिली होती। त्यानंतर पुन्हा इशारा म्हणून आम्ही त्यांना एक जप्तीपत्रक बजवू असं 1 दिवसाची पुन्हा आम्ही त्यांना जप्तीपत्रक बजावलं आणि आज दिनांक 25/8/2025 रोजी आम्ही ठरल्याप्रमाणे जी जप्तीची कारवाई करण्यासाठी आमची इथं प्रशासन, पंचायत बॉडी, कार्यकारिणी, सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आमची विनंती आहे की आमची जी रक्कम आहे 4,23,00,000 रुपये ही फार मोठी रक्कम आहे आणि आमच्या जो गावाचा विकास आहे तो थांबलेला आहे। मोठ्या प्रमाणात आमच्या कर्मचाऱ्यांना देणं आहे, त्यांचं PF असेल, त्यांचे वेतन असतील, आमचे जे मागचे रिटायर कर्मचारी झाले त्यांचे अनेक रकमा म्हणजे आमच्या इथे आम्हाला 30 ते 40 लाख रुपये देणं आहे आणि आम्हाला त्यांनाही देणं गरजेचं आहे। कर्मचाऱ्यांना गावाचा विकासाचा हा पैसा आम्हाला परिपूर्ण मिळाला पाहिजे। आम्ही वेळोवेळी बिल, नोटीस, जप्तीपत्रक बजावणे व्यावसायिक यांनी कोणत्याही पद्धतीचं आम्हाला म्हणजे प्रतिसाद दिलेला नाही। एक प्रकारचे म्हणजे ही जिल्हा बँक, व्यावसायिक, निफाड सहकारी साखर कारखाना, BT कडलक्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल आणि एनर्जी लिमिटेड यांच्याकडे वारंवार लेखी मागणी करूनही थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आली। जप्ती कारवाई प्रसंगी माजी उपसरपंच आणि सदस्य तसेच पिंपळस ग्रामस्थ आणि निसाका कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश सगर, निफाड।